नमस्कार। आषाढ महिन्याचा आज पहिला दिवस। तर हे जे मेघ दाटून आलेले आहेत ना, त्यावरनं मला संदीप खरे यांच्या कवितांव्यतिरिक्त जर काही दुसरं आठवत असेल तर ते आहे मेघदूत। तर आज आपण मेघदूत या संस्कृत काव्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत। तर संस्कृत काव्य ही दोन मुख्य प्रकारची असतात। एक असतं महाकाव्य आणि दुसरं खंडकाव्य। तर खंडकाव्य हे महाकाव्या इतकंच विषय गंभीर असतं पण छोटं असतं आणि त्यातल्या बहुतेक कविता ह्या गीतात्मक असतात। तर मेघदूत हे सुद्धा एक प्रसिद्ध खंडकाव्य मानलं जातं। आता मेघदूत या काव्यामागची कथा विरह या भावनेवर आधारित आहे। अलकापुरीमध्ये राहणाऱ्या एका यक्षाला त्याचे स्वामी कुबेर यांनी शिक्षा म्हणून रामगिरी पर्वतावर हद्दपार केलेले असते। तर तिथे एक पावसाळी मेघ पाहून यक्ष त्या मेघाला आपल्या पत्नीपर्यंत दूत म्हणून जाण्याची विनंती करतो। तर असंही मानलं जातं की मेघदूत हे काव्य रामायणापासून प्रेरित आहे। जसं आपल्या प्रभू श्रीरामांनी हनुमानाला दूत म्हणून सीतेपर्यंत पाठवलं, तसंच ह्या यक्षांनी मेघाला पाठवलं। तर ह्या काव्याच्या लेखन स्थळाबाबतही एक विशेष गोष्ट सांगितली जाते। असं म्हणतात की काव्यातील रामगिरी म्हणजे आजच्या नागपूर जवळचं रामटेक। त्या काळी हे स्थान वाकाटक या राजवटीच्या अधिपत्याखाली होतं। तर सम्राट विक्रमादित्य यांनी आपली मुलगी प्रभावती हिचं लग्न वाकाटक राजा रुद्रसेन याच्याशी करवून दिलं। काही काळाने रुद्रसेन यांचे निधन झाले आणि राज्याची सर्व जबाबदारी राणी प्रभावती यांच्यावर पडली। तेव्हा विक्रमादित्य यांनी त्यांच्या दरबारातील काही विद्वानांना तिच्या मदतीसाठी पाठवले होते आणि त्यात एक होते आपले कालिदास। तर असं म्हणतात की रामटेकवर असताना कालिदास यांना एक मेघ दिसला असावा आणि त्यांच्या पत्नीच्या विरहातून मेघदूत या काव्याची रचना झाली असावी। आणि हे घडलं आषाढाच्या पहिल्या दिवशी, जे कालिदासांनी दुसऱ्या श्लोकात लिहिलेले आहे। आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श। आणि म्हणून हा आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन असा साजरा केला जातो।